नमस्कार मित्रांनो, आजचा जो ट्रॅक आहे तो सुरू झाला ब्रह्मगिरी पर्वताकडे। नाशिकचा हा पवित्र आणि ऐतिहासिक गड जिथं नेचर आणि श्रद्धा दोन्ही भेटतात हा आहे ब्रह्मगिरी पर्वत त्र्यंबकेश्वर जवळचा। या ठिकाणावरून गोदावरी नदीचा उगम मानला जातो। रस्ता थोडा कठीण होता पण प्रत्येक पावलावर निसर्गाचं सौंदर्य दिसत होतं। थकवा होता पण मनाला एक वेगळी शांतता मिळत होती। पुराणानुसार मित्रांनो इथं भगवान ब्रह्माने इथं तपस्या केली होती, म्हणूनच या पर्वताला ब्रह्मगिरी असं नाव पडलं। प्रत्येक पावलावर एक वेगळा अनुभव, शांतता आणि मनाला शांत करून टाकणारी ती हवा। हा ट्रॅक फक्त शरीराचा नसून तर मनाचा सुद्धा होता। थोडा थकवा मिटवण्यासाठी आपण तिथं मस्त निंबू पाणी वगैरे घेतलं। इथे एक छोटं पण पवित्र मंदिर आहे। आधी इथं दर्शन घेऊन घेतले मित्रांनो, कारण या जागेला पण खूप महत्व आहे। या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी पुढे निघालो मेन मंदिराकडे जाण्यासाठी। तिथे जाऊन एक मनाला वेगळी शांतता मिळाली मित्रांनो। या ठिकाणी म्हणतात की भोलेनाथने तपस्येसाठी इथं जटा मारली होती आणि घुटणे टेकले होते। ते पाहून तर मित्रांनो मी पूर्णपणे कावरा बावरा झालो होतो, कारण एवढं मोठं रुद्ररूप करणं असंभव नाही आहे। त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावरचा टाइम लॅप्स व्हिडिओ एक सनसेट साठी। चला मित्रांनो आता परत उतरायला आम्हाला रात्र झाली होती, पण अनुभव मात्र एकदम भारी होता मित्रांनो। एक नंबर ट्रॅक होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा। आपण